कोकणातील रत्नागिरीमधील घोगर तालुक्यात असलेलं सुंदर समृद्ध गोणवली गाव. गावाबद्दल खूप कमी लोकांना माहीत असेल, कारण आमच्या गावात येणाऱ्या रस्त्याचा शेवट आमच्या गावातच होतो. ह्याच छोट्याशा गावात आहे पावन मारुती मंदिर. त्याला आता लवकरच 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. गेल्या 45 वर्षाची परंपरा आज तिसरी पिढी जपत आहे. फक्त 19 सदस्य असणारी वाडी दरवर्षी तेवढ्याच उत्साहात जन्मोत्सव साजरा करते. तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आमच्या गावातली हनुमान जयंती. आज आहे हनुमान जयंती, पण एक दिवस अगोदरचं तुम्ही बघून घ्या. सकाळी विरारवरून आल्याबरोबर आपण गेलो मंदिरामध्ये आणि देवाची साफसफाई केली, मंदिराची साफसफाई केली. आता आपली हनुमान जयंतीची खेळ आपण काढून येतोय. आणि दुपारी गेलो शृंगारतळीला हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी लागणारं सामान आणण्यासाठी. ते पण तुम्ही एकदा पूर्ण बघून घ्या. आता आलो आहे मी शृंगारतळीला हनुमान जयंतीचं सामान घ्यायला. सामान घेऊया आणि निघूया इकडं. मंदिरासाठी आपण ही पेटी घेतोय. मस्त आता आपली बाकीची खरेदी राहिले ती करूया. त्याच्यासाठी जास्त टाइम लागतो. इथे इकडून तिकडे फिरायला लागतं, एका ठिकाणी काय भेटत नाही. म्हणून आता आपण जातोय मालानी मार्टमध्ये. आता आपण आलोय मालानी मार्टमध्ये. इकडे खरेदी करूया पर्सनल आणि मंदिरासाठी. इथे आता आपण फटाफट सामान घेऊया आणि निघूया. 5 किलो एकच साखर, 5 किलो लिहिले. राज गणपतीला दोन तांदूळ घाला, हवा नार काय असणार त्याकडून नमस्कार करा महाराष्ट्रीला साखर ठरवून काढा. इकडे आता चाय आणि प्रसाद बनवण्यासाठी चूल मांडतात. दादा कडाक्यात सगळे झाले त्रस्त, सगळे बोलतात. प्रणिता आणि संकेतची जोडी दिसते मस्त. धन्यवाद. संसाराच्या मंदिरात नंदादीप लावते समाधानाचा, संकेतरावांचं नाव घेते, आशीर्वाद द्या अखंड सौभाग्याचा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हातात घातला हिरवा चुडा, गळ्यात घातली ठुशी,
संदेशरावांचं नाव घेते. आज हनुमान जयंती उत्सवाच्या दिवशी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दुपारी आपली सत्यनारायणाची पूजा झाली आणि आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होईल. त्यानंतर दिंडीचा कार्यक्रम असेल. त्याआधी हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही बघून घ्या.
अशा प्रकारे संपूर्ण गावामध्ये पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते. देव प्रत्येकाच्या भेटीसाठी त्यांच्या घराजवळ येतो. दिंडी झाल्यानंतर लगेचच आरतीला सुरुवात होते. या आरतीला गावातील सर्व मंडळी उपस्थित राहतात. आरतीनंतर थोड्याच वेळात भजनाला सुरुवात होते. भजन पण 1-2 तास चालतं व त्यानंतर डान्स किंवा नमन असतं. हा प्रोग्राम काही फिक्स नसतो. दरवर्षी ह्यामध्ये बदल होत असतात. कोकणामध्ये तुम्ही फिरायला कधी आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या. आमचं गाव कसं वाटलं आणि ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.